वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानवी देह खूप महत्त्वाचे असतात. विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी त्याचबरोबर अभ्यास करण्यासाठी मानवी देह खूप महत्त्वाचे ठरतात. पण गेल्या काही दिवसांपासून मानवी देह दानाचे प्रमाण कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी देह मिळत नाही. यावरच उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागात स्किल लॅब सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी कृत्रिम मानवी बॉडी असून याद्वारे विद्यार्थी आता चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकणार आहेत. तर नेमकं ही लॅब कशी आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. स्किल लॅब हा जो NMC च्या गाईडलाईन्स अंडर येतो, की आमच्या इथे 200 स्टुडंट ॲट ए टाइम फुल स्ट्रेंथमध्ये असतात आणि त्यांना जर मध्ये जाऊन बघावं वाटलं की स्किल लॅबमध्ये काय आहे, तर आपण बॅचेस तयार केलेले आहे आणि रजिस्टर तयार केलेला आहे. त्याप्रमाणे टाइम टेबल प्रमाणे ते येतील, व्हिजिट करतील आणि जातील. आणि त्या स्किल लॅबमध्ये स्पेशली काय आहे असं वाटतं लोकांना, तर याच्यामध्ये 20-30 पेक्षा मॅनिक्विन्स आहेत, रबर मॅनिक्विन्स आहेत, पण त्यांची क्वालिटी खूप छान आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक हृदयाचं ठोके किंवा हृदयाची जी पाहणी असेल किंवा तुम्ही जे आपलं नॉर्मल डिलेव्हरी आहे ते पण तुम्ही बघू शकता, किंवा शल्यचिकित्सा जी होते, सर्जरी होते, ती पण कशी करता येईल, त्याच्यासाठी कुठले इन्सिजन घ्यावे लागतील किंवा कुठलं रॉंग घेतला तर काय परिणाम होईल, हे सगळं त्या डमी मॉडेलमध्ये किंवा मॅनिक्विन्समध्ये दिसत आहे. इव्हन तुम्ही हायर साईडला गेला तर त्याच्यामध्ये कार्डियक रेझोसिटेशन, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही हार्ट कशी बंद झालेले असेल, शॉकमध्ये माणूस गेलेला असेल तर त्याला ठोके कसे द्यायचे, तर तेही तुम्ही त्याच्यावर अटेम्प्ट करू शकता. म्हणजे आता PGचे जे MUHS अंडर PG शिक्षण आहे त्याच्यामध्ये त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे की बेसिक लाईफ सपोर्ट कसा द्यायचा. तर ते इव्हन PG स्टुडंटसाठी नाही, सगळं नॉर्मल माणसालाही माहीत पाहिजे. आणि हे नुसतं बेसिक लाईफ सपोर्ट ॲडल्टवर नाही, तर इथे चाइल्डचं पण मॅनिक्युन ठेवलेलं आहे. म्हणजे त्याची पद्धत वेगळी आहे, ह्याची पद्धत वेगळी आहे. आणि त्याच्यामध्ये एक मॉनिटर ठेवलेला आहे की त्या मॉनिटरमध्ये तुम्ही बरोबर देताय की नाही, पुशअप फोर्स किती देताय आणि किती स्पीडनी देताय आणि कसं देताय, ते सगळं ते डिटेक्ट करतं आणि ते तुम्हाला सांगतं. ते मॉनिटर सांगतं की हे रॉंग आहे, असं करा, हे राईट आहे, तुम्ही बरोबर चालत आहे. म्हणजे हे एवढं सगळं त्या मॅनिक्विन्समध्ये आहे. त्याच्यामुळे ह्याचा उपयोग जर स्टुडंटनी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटनी पण, किंवा इव्हन फॅकल्टी जे नवीन आता SR आहे, जॉईन झालेले आहेत, त्यांनी पण जर हा केला तर त्यांची म्हणजे ती बुद्धिमत्ता कौशल्य त्याच्यात वाढेल किंवा त्या सब्जेक्टमध्ये त्यांचं परफेक्ट नॉलेज होईल. म्हणजे हे नुसतं असं नाही की बाबा टीचिंगसाठीच ठेवलेलं आहे, रिसर्चसाठी पण. म्हणजे आपण समजा एक सलाईन देतोय किंवा IV इंजेक्शन देतोय किंवा हार्ट साऊंड चेक करतोय किंवा रेस्पिरेशन त्याचा रेट चेक करतोय, तर मग ते करताना तुम्हाला ते बरोबर करताय की नाही करताय आणि त्याच्यातून चुकीचं काय असेल तर ते दाखवत असेल तर ऑन द लिव्हिंग पर्सन, म्हणजे जिवंत माणसावर तुम्हाला कळून येईल की हे आपण इथं चूक केली होती, तर जिवंत माणसावर नाही करायला पाहिजे. म्हणजे हा त्याचा बेसिक मोटो आहे. नुकतीच मागच्या एप्रिल महिन्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील शरीररचनाशास्त्र विभागामध्ये स्किल लॅबची स्थापना करण्यात आलेली आहे. या स्किल लॅबचा उपयोग वैद्यकीय विद्यार्थ्यांना जे काही शरीराची रचना किंवा शरीरावर करण्यात येणाऱ्या विविध प्रक्रिया ज्या आहेत, ट्रीटमेंट आहेत, तर त्याची शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी या स्किल लॅबचा उपयोग करण्यात येणार आहे. कोविडच्या नंतर आपल्याला माहीत आहे की देहदानाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या ह्युमन बॉडी आहेत, देह आहेत, ते सुद्धा कमी प्रमाणामध्ये मिळत आहेत. आणि त्यामुळं वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीराची रचना समजून सांगणे, व्हर्च्युअल डिसेक्शन टेबल ही संकल्पना आलेली आहे की ज्यामध्ये या माध्यमातून विद्यार्थ्यांना शरीराची रचना, ही जी ह्युमन स्किल आहे, स्किल लॅब आहे, तर याचा उपयोग वैद्यकीय विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरलाच नाही तर क्लिनिकल विभागामध्ये सुद्धा त्याचा उपयोग करण्यात येतो. ही स्किल लॅब सुरू झाल्यामुळे याचा आता विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा होणार आहे आणि यामुळे विद्यार्थी आता चांगला अभ्यास करू शकणार आहेत. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.